तर विद्यार्थी मित्र, आज आपण समाजशास्त्राचा उदय आणि विकास हा मागच्या तासामध्ये त्यातला आपण काही भाग बघितलेला आहे. त्यातला उर्वरित भाग आपण आज बघणार आहोत. मुळात समाजशास्त्राच्या उदय आणि विकासासाठी एक विशिष्ट अशा प्रकारची परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाली होती. माणसांच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या नव्या प्रश्नांची निर्मिती झाली होती. समाजाची एक व्यवस्था बदलून दुसरी व्यवस्था निर्माण झाली होती. म्हणून समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नवे प्रश्न निर्माण झाले. माणसांच्या वर्तनामध्ये बदल झाला. माणसांचं समाजातलं वर्तन आणि माणसांचा व्यवहार याच्यामध्ये बदल झाला. म्हणून समाजामध्ये एक नव्या प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण झाली आणि या माणसांच्या बदलत्या जीवनाचा वेध घेण्यासाठी किंवा बदलत्या मानवी संबंधांचा अभ्यास करण्यासाठी जगामध्ये समाजशास्त्राची निर्मिती झाली किंवा समाजशास्त्राचा उदय झाला. समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात झाली. तत्पूर्वी माणसांच्या वर्तनाचा अभ्यास केला जात होता, पण तो वर्णनात्मक अभ्यास होता. पण कालांतरानं ज्या वेळेला समाजशास्त्राचा उदय झाला त्यावेळेला माणसांच्या वर्तनाचा आणि मानवी संबंधांचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला जाऊ लागला. आणि मग या शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करत असताना वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी आपलं काही योगदान दिलेलं. यामध्ये त्या योगदानाचा भाग आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. बघा, समाजशास्त्राच्या विकासामध्ये जे समाजशास्त्राचे फाउंडर आहेत, फादर ऑफ सोशिओलॉजिस्ट आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण समाजशास्त्राचे जनक असं म्हणतो, ते समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ट यांचा जन्म 1798 ते 1857 या कालखंडामध्ये. 1798ला फ्रेंचमध्ये त्यांचा जन्म झाला. समाजशास्त्राचे जनक हे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्ट. हे फादर ऑफ सोशिओलॉजी म्हणून आपण त्यांना ओळखतो. मग समाजशास्त्र या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला सोशियस आणि लोगोस. सोशियस म्हणजे सहचर, संगती किंवा सोबती, आणि या आपल्या सहचरांचा शास्त्रीय पद्धतीनं केला गेलेला अभ्यास किंवा आपल्या सोबत्यांचा शास्त्रीय पद्धतीनं केला गेलेला अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये अभ्यासला जातो किंवा समाजशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. या दोन सोशियस आणि लोगोस या दोन शब्दापासून हा शब्द निर्माण झाला. या शब्दाचा प्रथम उल्लेख कॉम्ट यांनी 1837 साली आपल्या पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये, की त्यांनी या समाजशास्त्राच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ लिहिला. आणि या पॉझिटिव्ह फिलॉसॉफीमध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाचे काही नियम सांगितले. पुढे त्यांनी समाजशास्त्र हे सामाजिक व्यवस्था व प्रगती यांचं शास्त्र आहे हे सांगितलं, की समाजाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आणि समाजाची होणारी प्रगती याचं शास्त्र हे समाजशास्त्र. सोशिओलॉजी इज अ सायन्स ऑफ ऑर्डर अँड प्रोग्रेस. जी समाजाची व्यवस्था आणि प्रगतीचं शास्त्र आहे. म्हणून त्यांनी पुढे एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत असा आहे, समाजाच्या विकासाचा 3 अवस्थांचा नियम. या 3 अवस्थांमध्ये समाजाचा विकास झाला असं ऑगस्ट कॉम्ट म्हणतात. अनेकेश्वरवादाची अवस्था, एकेश्वरवादाची अवस्था आणि प्रत्यक्षवादाची अवस्था, म्हणजे पॉझिटिव्हिजम ज्याला आपण म्हणतो, विज्ञानवादाची अवस्था. या 3 अवस्थांमधून कोणत्याही समाजाचा विकास झालेला असतो असं ऑगस्ट कॉम्ट म्हणतात. कॉम्ट यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी 1822 साली समाजशास्त्रातील मानवी बुद्धिमत्तेच्या, ज्ञानाच्या किंवा समाजाच्या प्रगती संदर्भात
3 अवस्थांचा नियम मांडला. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेच्या 3 अवस्था, की मानवी बुद्धी कशा पद्धतीनं समाजामध्ये कार्यरत होती. अनेकेश्वरवाद, अनेक ईश्वरांची निर्मिती समाजामध्ये असणारी अवस्था, ज्याला आपण अनेकेश्वरवाद असं म्हणतो. मानवी बुद्धीचा विकास झाला आणि माणसाला असं वाटलं की अनेक ईश्वर नाही आहेत, एकच ईश्वर आहे. म्हणून पुढे येणारी अवस्था जी आली ती एकेश्वरवादाची अवस्था आली, एकच ईश्वर. त्यानंतर तिसऱ्या अवस्थेची निर्मिती झाली. दुसऱ्या अवस्थेनंतर तिसरी अवस्था येते. ती तिसरी अवस्था म्हणजे पॉझिटिव्हिजम किंवा विज्ञानवादी अवस्था. या अवस्थेमध्ये माणसाने आपले तर्कसंगत विचारांना विकसित केले, लॉजिक मांडायला सुरुवात केली, प्रत्येक घटनांची कारणं शोधायला सुरुवात केली. ही घटना घडते, त्याला काहीतरी कारण आहे, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. आणि मग ही कारणं शोधायला सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू ही विज्ञानवादी अवस्था समाजामध्ये रुजत गेली किंवा रूढ होत गेली. या विज्ञानवादी अवस्थेमध्ये आज आपण आहोत, ज्याला आपण प्रत्यक्षवादी अवस्था किंवा पॉझिटिव्हिजम म्हणतो. या पॉझिटिव्हिजमच्या अवस्थेमध्ये आज समाज जीवन जगतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये सामाजिक गतिशास्त्र, सोशल डायनामिक्स, सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्र अशा 2 शाखा सांगितल्या. एक सोशल स्टॅटिस्टिक्स आणि सोशल डायनामिक्स, स्थिर असणारं आणि गतीनं बदलणारं किंवा ज्याच्यामध्ये परिवर्तन होतो त्या गोष्टी. सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्र या समाजशास्त्राच्या 2 शाखांची निर्मिती केली. अशा 2 शाखा कॉम्प्टने विषद केल्या. प्रत्यक्षवादी पॉझिटिव्हिजम सर्वप्रथम जी मांडणी आहे ऑगस्ट कॉम्टे यांनीच केली. शास्त्रांचे वर्गीकरण करून समाजशास्त्राचे महत्व सांगितले. ऑगस्ट कॉम्टे यांचे समाजशास्त्रातील योगदान हे अतुलनीय आहे, कारण हे समाजशास्त्राचे जनक आहे. त्यांच्याच योगदानावर आजही त्यांच्या नियमांवर आधारित समाजाचा अभ्यास केला जातो. त्यांनी समाजाच्या अभ्यासाची मेथोडॉलॉजी सांगितली, पद्धती सांगितली, 3 अवस्थांचा नियम सांगितला आणि समाजशास्त्राच्या 2 शाखा सांगितल्या. एक स्थितीशास्त्र आणि दुसरी गतिशास्त्र, तिला आपण सोशल स्टॅटिस्टिक्स आणि सोशल डायनामिक्स असं म्हणतो. या 2 प्रकारच्या शाखा त्यांनी समाजशास्त्रामध्ये सांगितल्या. या संकल्पना त्यांनी समाजशास्त्राला दिल्या. समाजशास्त्राच्या विकासामध्ये या संकल्पनांची भर टाकली आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यभर या समाजशास्त्राचा अभ्यास या नियमांवर आधारित केला. त्यानंतरचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यात हार्वर्ड स्पेन्सर हे ब्रिटनचे शास्त्रज्ञ आणि यांनी सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. बघा, चार्ल्स डार्विन हे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडतात आणि त्यापेक्षा वेगळा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारे हे हार्वर्ड स्पेन्सर नावाचे अभ्यासक. यांचा जो सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत आहे की त्यांनी मानवी शरीराला समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि मानवी शरीर ज्या पद्धतीनं विकसित होत जातं त्याच पद्धतीनं मानवी समाजही विकसित होत जातो. आणि मग या मानवी शरीराला मानवी समाजाशी जोडण्याचा प्रयत्न या हार्वर्ड स्पेन्सर नावाच्या अभ्यासकांनी केला. आणि चार्ल्स डार्विन यांनी या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या सजीवांची निर्मिती झाली त्या सजीवांच्या निर्मितीचा म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी, की कुठले समाज हे कशा पद्धतीने विकसित होत गेले, कुठला सजीव कशा पद्धतीने विकसित होत गेला, हे सांगण्याचं काम डार्विननं केलं. आणि डार्विन नंतर स्पेन्सर हे सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत, की शरीरामध्ये
जसे आपले वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेन्स आहेत, म्हणजे नसा आहे. या नसा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडून ठेवण्याचं काम करतात. तशीच समाजातही व्यवस्था असते. त्याच पद्धतीनं समाजातल्या व्यवस्था कार्यरत असतात. ही मानवी डोळे हे या शरीराला न्याय देण्याचं काम करतात. काय योग्य आणि काय अयोग्य हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आणि ते आपण आपल्या मेंदूला कळवतो. तसंच समाजामध्ये न्याय व्यवस्था, जी न्याय व्यवस्था या समाजातल्या लोकांना योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये अंतर करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्याचं काम करते. म्हणून या समाजाला मानवी शरीराशी जोडण्याचं काम या हर्बर्ट स्पेन्सर नावाच्या अभ्यासकाने केलं. तर बघा, हर्बर्ट स्पेन्सर हे 1820 साली त्यांचा जन्म झाला आणि 1903 ला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे 1820 ते 1903 जवळजवळ 83 वर्षाचं त्यांचं असणारं हे जे आयुष्य आहे, यामध्ये हर्बर्ट स्पेन्सर या उत्क्रांतीवादी ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवाद या सिद्धांतावर आधारित सामाजिक उत्क्रांती सिद्धांत म्हणलं, म्हणजे सोशल रिव्हॉल्युशन, ज्याला आपण सोशल रिव्हॉल्युशन थेअरी या हार्वर्ड स्पेन्सर यांनी. जीवाप्रमाणे मानवी समाजाची उत्क्रांती सुद्धा साध्या अवस्थेकडून संकीर्ण अवस्थेकडे होते. जे मानवी समाज ज्या वेळेला उत्क्रांत होत जातो त्यावेळेला पहिल्या टप्प्यामध्ये, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याची अवस्था साधी असते आणि साध्या अवस्थेकडून हा मानवी समाज जसजसा उत्क्रांत होत जाईल तसतशी त्याची अवस्था म्हणजे संकीर्णतेकडे जाते. म्हणजे संकीर्ण अवस्थेकडे हा मानवी समाज जातो. ती अवस्था संकीर्ण होत जाते असे स्पष्ट केले. जीव उत्क्रांतीवादाचे सर्व नियम विश्वातील सर्व सेंद्रिय व असेंद्रिय घटकांना कसे लागू होतील या संदर्भात स्पेन्सर यांनी सेंद्रिय सिद्धांत मांडला. म्हणजे जीव उत्क्रांतीवादाचे जे नियम आहेत तेच नियम विश्वातील सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकांना कसे लागू होतील या संदर्भातला स्पेन्सर यांचा सेंद्रिय सिद्धांत आहे, त्याला ऑर्गॅनिक थ्योरी असं म्हटलं गेलं. सामाजिक संघटनावर आधारित समाजाचे सैनिक समाज आणि औद्योगिक समाज या दोन समाजामध्ये त्यांनी विभाजन केले. समाजाचं संघटन किती आहे त्याच्यावर आधारित सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज, संघटनावर आधारित दोन समाजांची निर्मिती केली की समाजातल्या लोकांमध्ये किती एकोपा आहे, ते किती संघटित आहे आणि हे संघटित राहण्यासाठी खऱ्या अर्थानं समाजाची व्यवस्था कारणीभूत असते. समाजाची व्यवस्था, समाजाची असणारे जी नीती नियम आहेत, जी मूल्य आहेत, हे मूल्य माणसांना समाजामध्ये संघटित ठेवण्याचं काम करतात. सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज या दोन समाजांमध्ये या संघटनावर आधारित या दोन समाजांची निर्मिती किंवा या दोन संकल्पना हार्बर्ट स्पेन्सर यांनी समाजशास्त्राच्या विकासासाठी दिला किंवा विकासामध्ये त्यांचं जे असणारं योगदान आहे ते असे दोन समाजाचे प्रकार सांगून त्यांची वैशिष्ट्य विषद केली. स्पेन्सर यांनी समाजशास्त्राची तत्वे, फिलॉसॉफी ऑफ सोशिओलॉजी किंवा प्रिन्सिपल्स ऑफ सोशिओलॉजी ज्याला आपण म्हणतो, की समाजशास्त्राची मूलतत्वे, समाजशास्त्राची तत्वे हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला की समाजशास्त्राचा मूळ गाभा जो आहे तो काय, आणि मग त्यांनी या प्रिन्सिपल्स ऑफ सोशिओलॉजी मध्ये समाजशास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीने केला गेला पाहिजे ही दिशा देण्याचं काम हा ग्रंथ लिहून हार्बर्ट स्पेन्सर यांनी केलं. तर हार्बर्ट स्पेन्सर
यांचं समाजशास्त्राच्या विकासामध्ये असणारं जे योगदान आहे ते आहे सामाजिक उत्क्रांतीवादाचा सिद्धांत एक. दुसरं सेंद्रिय सिद्धांत, त्याला ऑर्गॅनिक थ्योरी असं म्हटलं गेलं. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज. हे समाजाच्या संघटनावर आधारित समाजाचे दोन प्रकार सांगितले किंवा या दोन संकल्पना विकसित केल्या. आणि हे सगळे घटक त्यांनी समाजशास्त्राच्या विकासामध्ये या घटकांच्या माध्यमातून योगदान दिले. यानंतरचे जे अभ्यासक आहेत ते आहेत कार्ल मार्क्स, 1818 ते 1883. आता कार्ल मार्क्स यांनी एका स्वतंत्र विचाराची निर्मिती केली, ज्या विचाराला आपण साम्यवादी विचार असं म्हणतो. या साम्यवादी विचाराची निर्मिती केली आणि या विचारावर आधारित काही समाजांमध्ये क्रांती घडवून आणली आणि एक समाज व्यवस्था बदलून नवी समाज व्यवस्था निर्माण केली. एवढी ताकद, एवढी क्षमता या कार्ल मार्क्स यांच्या विचारामध्ये होती किंवा ती आजही आहे. तर कार्ल मार्क्स यांनी जे विचार मांडले किंवा समाजशास्त्राच्या विकासामध्ये जे आपलं योगदान दिलं, त्यामध्ये कार्ल मार्क्स हे एक जर्मन क्रांतिकारक, साम्यवादाचे जनक, समाजशास्त्रज्ञ व अर्थतज्ञ म्हणून जगप्रसिद्ध. बघा, कार्ल मार्क्स हे जर्मन क्रांतिकारक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. ते साम्यवादाचे जनक आहेत. साम्यवादाची संकल्पना त्यांनी विकसित केली. समाजशास्त्रज्ञ व अर्थतज्ञ म्हणूनही ते जगामध्ये प्रसिद्ध आहेत, जगप्रसिद्ध. मार्क्स या विचारवंताने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला, क्लास अँड क्लास कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो. वर्ग संघर्ष, की समाजामध्ये दोन प्रकारचे वर्ग निर्माण होतील आणि हे वर्ग समाजामध्ये संघर्ष घडवून आणतील. आणि ज्या वेळेला या वर्गातलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक तफावत पडत जाईल, त्या वेळेला या दोन वर्गांमध्ये संघर्ष निर्माण होईल. एक जमीनदारांचा आणि दुसरा मजुरांचा वर्ग समाजामध्ये अस्तित्वात होतो. जमीनदारांकडे प्रचंड जमीन होती, हजारो एकर जमीन जमीनदाराकडे असायची आणि मजुराला आपलं संपूर्ण आयुष्य त्या जमीनदाराच्या जमिनीमध्ये मजुरी करण्यामध्ये घालवावं लागायचं किंवा काम करण्यामध्ये. आणि ज्या वेळेला जमीनदार आणि मजूर यांच्यामधला संघर्ष हा टोकाला गेला, या दोन वर्गामधला जे शोषणाची प्रक्रिया आहे ती वाढत गेली आणि जमीनदारांनी मजुराचं अधिकाधिक शोषण केलं, त्यावेळेला मजूर आणि जमीनदार यांच्यामध्ये संघर्ष झाला. कारखानदार आणि कामगार यांचा वर्ग, कारखानदारांनी अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी मजुरांचं केलेलं शोषण, आणि जेवढं शोषण मजुरांचं वाढत जाईल त्यावेळेला मजूर संघटित होतात आणि ही संघटित झालेले मजूर कारखानदाराच्या विरोधामध्ये लढा देतात, यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करतात आणि एक व्यवस्था बदलून नवी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. समाजामध्ये एक वर्ग आहे गरिबांचा आणि दुसरा आहे श्रीमंतांचा. आजच्या समाजामध्ये तर वास्तविकता आपण बघितली तर गरीब हा अधिक गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चालला आहे. म्हणजे श्रीमंतांकडे प्रचंड साधनांची मुबलकता, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सगळ्या भौतिक सोयी सुविधा आहे, पण गरिबांना मात्र आपलं 2 वेळचं जेवणासाठी किंवा अन्नासाठीही संघर्ष करावा लागतो. त्याचं संपूर्ण जीवन हे संघर्षमय स्वरूपाचं निर्माण झालं.
गरिबाला आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो आणि श्रीमंताला हे सगळं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे श्रीमंतांचा वर्ग आणि गरिबांचा वर्ग ज्या वेळेला हे गरिबांचं अधिकाधिक शोषण होईल, त्यांना जीवन जगण्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागेल, त्यावेळेला हे गरीब लोक एकत्र येतील आणि समाजामध्ये संघर्ष घडवून आणतील. एक आहेऱ्यांचा वर्ग आणि एक नाहिऱ्यांचा वर्ग. ज्यांच्याकडे सगळं काही आहे तो आहेऱ्यांचा वर्ग. पैसा आहे, भौतिक साधन संपत्ती आहे, सुख आहे. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, पैसाही नाही आहे, भौतिक साधन संपत्ती नाही आहे आणि दारिद्र्य ज्यांच्या वाट्याला आलंय, ज्यांच्याकडे प्रचंड दुःख आहे, तो नाहिऱ्यांचा वर्ग. आणि मग हे आहेरे आणि नाहिरे यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन एक व्यवस्था बदलून नवी व्यवस्था समाजामध्ये प्रस्थापित होईल. असे अनेक वर्गांची उदाहरणं त्यांनी दिली की वर्ग संघर्षाचा सिद्धांत त्यांनी मांडला. क्लास अँड क्लास कॉन्फ्लिक्ट, या दोन वर्गांमध्ये संघर्ष होईल आणि समाजातली एक व्यवस्था नष्ट होऊन दुसरी व्यवस्था समाजामध्ये निर्माण होईल, हा सिद्धांत त्यांनी मांडला. का समाजशास्त्र व अर्थशास्त्रात मौलिक सामाजिक विचारांची भर या अभ्यासकांनी घातली, म्हणजे कार्ल मार्क्स यांनी घातली. कामगार वर्ग भांडवलशाही अर्थव्यवस्थेची पाळेमुळे नष्ट करेल. म्हणजे जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेची पाळेमुळे कामगारांचा वर्गच नष्ट करेल. म्हणजे कामगार आहे, ही कामगार या भांडवलशाहीला नष्ट करण्याचं काम करतात. समाजात साम्यवादी समाज रचना अस्तित्वात येईल. संपूर्ण समाजातल्या साम्यवादी व्यवस्थेचं त्यांनी स्वप्न बघितलं होतं. साम्यवादी समाज रचनेचं स्वप्न कार्ल मार्क्स यांनी बघितलं. मार्क्स यांनी आपल्या साम्यवादी जाहीरनाम्यात, ज्याला आपण कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असं म्हणतो, त्यात असं म्हटलंय की हा साम्यवादाचा जाहीरनामा लिहिला आहे की साम्यवादामध्ये कोणकोणते घटक येतात, साम्यवाद म्हणजे नेमकं काय, हा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचा ग्रंथ त्याने लिहिला. याशिवाय द्वंद्वात्मक भौतिकवाद, म्हणजे द्वंद्व आहे या समाजामध्ये, सगळीकडेच द्वंद्व आहे. संघर्षाशिवाय समाजामध्ये काहीच निर्माण होत नाही. समाजात प्रचंड संघर्ष आहे. माणसाला आपलं जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मग एक विचार निर्माण होईल समाजामध्ये, दुसरा त्याला प्रतिविचार निर्माण होईल आणि विचार आणि प्रतिविचारामध्ये संघर्ष होऊन एक नवा विचार समाजामध्ये जन्माला येईल. या दृष्टीने समाजाचा विकास होत जाईल आणि होत जातो, ज्याला आपण द्वंद्वात्मक भौतिकवाद असं म्हणतो. थेसिस, साइन थेसिस आणि अँटीथेसिस, म्हणजे विचार, प्रतिविचार आणि एक थेसिस, अँटीथेसिस आणि साइन थेसिस. एक विचार, त्याला प्रतिविचार आणि एक नवा विचार जन्माला येईल, पुन्हा त्याला प्रतिविचार निर्माण होईल. अशा प्रकारची ही द्वंद्वात्मक भौतिकवादाची संकल्पना त्यांनी मांडली, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायलेक्टिकल मटेरियलिझम असं म्हणतो, किंवा ऐतिहासिक भौतिकवाद म्हणला, हिस्टॉरिकल मटेरियलिझम. कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला. परात्मता किंवा दुरात्म, अलायनेशन, कामगारांचं अलायनेशन कशा पद्धतीनं होतं समाजामध्ये, त्यांची परात्मता कशा पद्धतीनं केली जाते. जे औद्योगिकरणाचं युग आहे, या औद्योगिकरणाच्या युगामध्ये माणसाला परात्म केलंय, माणसाला वेगळं केलंय, या औद्योगिकरणाने केलंय. आणि मग हे परात्मता काय किंवा दुरत्व काय, माणसाला परात्म करण्याचं काम कशा पद्धतीने केलं गेलं, माणसांचं अलायनेशन कशा पद्धतीने केलं गेलं, हे सांगण्याचं काम कार्ल मार्क्स यांनी केलं. हे अलायनेशन हे औद्योगिकरणाच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणावर घडून आलं. कसं घडून आलं? कारण औद्योगिकरणाच्या पूर्वी भारतामध्ये बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. ती आजही आहे काही प्रमाणात.
आणि या बलुतेदारी पद्धतीमध्ये एक कुंभार हा मडकं घडवण्यापासून ते माती आणण्यापासून ते मडकं वापरात येईपर्यंत पूर्ण प्रक्रिया एकटा माणूस करत होता. म्हणजे माती कुठली आणायची, तिची मशागत कशी करायची, तिचं चिखलात रूपांतर कशा पद्धतीनं करायचं, ते चाकावरती घेऊन त्याचं मडक्यामध्ये रूपांतरण कशा पद्धतीनं करायचं, त्याला भाजायचं, ही सगळी प्रक्रिया एक कुंभार करू शकत होता किंवा एक व्यक्ती करू शकत होता. पण आजच्या औद्योगिकरणाच्या युगामध्ये माणसांचं अलायनेशन झालंय, त्याचं परात्मताच. कारण कारखान्यामध्ये कार निर्माण होते. ही कार निर्माण होत असताना कारखान्यातले जे मजूर आहे, हे मजूर संपूर्ण कार कोणताही एकटा मजूर निर्माण करत नाही. त्यामध्ये कारचा स्टेअरिंग बसवणारा माणूस वेगळा, त्याचा छत बसवणारा वेगळा, त्याचे चाक बसवणारा वेगळा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांच्या माध्यमातून ही कार निर्माण केली जाते. आणि ज्या वेळेला कारखान्याच्या बाहेर ही कार बाहेर येते, त्यावेळेला कोणत्याही एका माणसाला त्याविषयी आनंद नसतो की ही पूर्ण कार मी निर्माण केली. त्याचं अलायनेशन झालंय, त्याला फक्त एवढंच माहिती की एक पार्ट मी यातला निर्माण केला. तर हे कार्ल मार्क्स यांचं या समाजशास्त्राच्या विकासातलं योगदान आहे. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया. ओके, थँक्यू सो मच.